पार्श्वभूमीवरती कोकण रेल्वे समोर सध्या काही आव्हानं आहेत. केअर हा त्यांचा जो ब्रीदवाक्य आहे त्यानुसार प्रयत्न केलेला आहे तो चांगलाच आहे, पण तो कमी का पडतोय? कोकण रेल्वेचे लोकार्पण होऊन 28 वर्ष झाली. तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते 1 मे 1998 रोजी हा प्रकल्प देशाला अर्पण करण्यात आला. देशाच्या अन्य भागापेक्षा महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक या 3 राज्यांमधून जाणाऱ्या कोकण रेल्वे प्रकल्पाचा मार्ग आखणे हे अत्यंत जिकिरीचं काम होतं. विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात कडेकपारी आणि दऱ्याखोऱ्यातून पूल किंवा बोगद्याची साखळी तयार करणं आव्हानात्मक होतं. हे आव्हान समर्थपणे पेलत त्यातून सध्याचा 740 किलोमीटर लांबीचा लोहमार्ग निश्चित करण्यात आला. आज कोकण रेल्वेला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. प्रवासी आणि माल वाहतूक यांचा आवाका वाढत चाललेला आहे. प्रवासी वर्गाच्या अपेक्षा वाढत चाललेल्या आहेत. या निमित्तानं कोकण रेल्वे सेवेच्या भविष्यातील गरजा आणि आव्हाने या विषयावर रेल्वे अभ्यासक प्राचार्य उदय बोडस यांच्याशी चर्चा केली असता ते काय म्हणाले आपण पाहू. नमस्कार. देशाच्या दृष्टीने महत्त्वाचा कोकण रेल्वे मार्ग कार्यान्वित होऊन आता जवळपास 30 वर्ष झालेली आहेत. या काळामध्ये आपल्या कोकणवासियांच्या आणि खास करून गोवापर्यंत जात असलेल्या प्रवाशांच्या अपेक्षा सध्या ज्या वाढत गेलेल्या आहेत आणि त्याला जो प्रचंड प्रतिसाद मिळतोय त्या पार्श्वभूमीवरती कोकण रेल्वे समोर सध्या काही आव्हानं आहेत. त्यातलं मुख्य आव्हान असं आहे की वेळापत्रक नीट सांभाळणे आणि अतिरिक्त गाड्या किंवा अतिरिक्त डब्यांची व्यवस्था करून जनतेला जास्तीत जास्त चांगल्या प्रकारची सेवा द्यायचा प्रयत्न करणे. जर आपण कोकण रेल्वेच्या एकंदर वर्षभरातल्या कारकिर्दीचा आढावा घेतला तसं लक्षात येईल की कोकणातला पाऊस सुरू झाला की मान्सून वेळापत्रक लागलं की साधारणतः 3.5 ते 4 महिने कोकण रेल्वेचा वेग मंदावतो. त्या काळात मुख्य गणपतीचा सण येऊन जातो तेव्हा गणपतीला दिवसाला 4 ते 5 हॉलिडे स्पेशल गाड्या सोडून कोकण रेल्वे कशीबशी आपल्या प्रवाशांची सेवा चालू ठेवते, पण कोकणातल्या जनतेला मात्र त्या अपुऱ्याच पडतात. त्याच वेळेला आता दीर्घ पल्ल्याच्या दुसऱ्या गाड्या म्हणजे गुजरात, राजस्थानकडून येणाऱ्या गाड्या आणि मंगलोर आणि केरळपर्यंत जाणाऱ्या गाड्या अशा पद्धतीने काही विभागणी करायचा प्रयत्न केला जातो, पण ते सध्या आपल्या प्रवाशांना अपुरं पडतंय. त्यानंतर मुंबईच्या आपल्या ज्या कनेक्टिव्हिटीमध्ये पश्चिम रेल्वेवरची उपनगरं आहेत तिथल्या प्रवाशांसाठी फक्त मडगाव ते बांद्रा टर्मिनस ही एकच गाडी चालू आहे तांत्रिकदृष्ट्या, आणि ज्या वसईकडनं जाणाऱ्या 4-5 गाड्या तिथे फार अतिशय कमी जागा उपलब्ध झालेली असल्या कारणाने या मार्गावरती कायमस्वरूपी एखादी गाडी म्हणजे वसई सावंतवाडी किंवा अशा प्रकारची ह्याचा रेल्वेने अजूनही विचार केलेला नाही. कोकण रेल्वेने आव्हानं पाळत असताना आपल्या जनतेला सेवा द्यायचा वी केअर हा त्यांचा जो ब्रीदवाक्य आहे त्यानुसार प्रयत्न केलेला आहे तो चांगलाच आहे, पण तो कमी का पडतोय या संदर्भात एक सर्वंकष ज्याला आपण असं म्हणू की ज्याच्यामध्ये प्रवासी संघटनांचे प्रतिनिधी, स्थानिक आपले लोकप्रतिनिधी, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि अन्य रेल्वे ज्याच्यातून सध्या कोकण रेल्वेला माल वाहतुकीचं आणि प्रवासी वाहतुकीच्या ट्रॅकचं भाड्याचं उत्पन्न मिळतं, ह्याच्यातून एक काहीतरी व्हाया मीडिया काढता आला तर बरं होईल. कारण जर आपण बघितलं तर मध्य रेल्वेच्या ज्या गाड्या चालू आहेत कोकण रेल्वेवरच्या त्यांच्या वेळापत्रकात विशेष बदल झालेला नाही, पण अन्य रेल्वेच्या ज्या गाड्या कोकण रेल्वेवरनं धावतात त्यांचं वेळापत्रक गेल्या 10 वर्षात कमीत कमी प्रत्येकाला 2-2दा बदललं गेलेलं आहे. मुख्य मुद्दा आता असा आहे की वंदे भारतला चांगला प्रतिसाद मिळतोय म्हटल्यानंतर ती गाडी 8-16 डब्याची करायची आणि थेट मुंबई मडगाव मँगलोर आणि मँगलोर मडगाव मुंबई अशा 2 गाड्या एकाच दिवशी चालू केल्या तर सगळ्यात जास्त बरं पडेल. त्याच्याच जोडीला आपल्या काही डब्यांची संख्या वाढवण्याची वेळ आहे. म्हणजे उदाहरणार्थ तुतारी एक्सप्रेस आपली जी राज्यराणी आहे त्याच्यातल्या डब्यांची संख्या वाढवली पाहिजे. कोकण कन्या 3 रेक आणि 4 सेवा अशा पद्धतीने चालू जाते. कोकण कन्या मांडवी, मांडवी कोकण कन्या तो जरा वेळापत्रकावरती पडणारा ताण आहे त्यांचा. आणि सध्या मडगाव हे त्यांचं जे मुख्यालय आहे त्या ठिकाणी 5-5, 6-6 लाईन्सवरती जो त्यांचा ताण पडतोय तो जरा विभागता आला म्हणजे सावंतवाडी टर्मिनस करून काही गाड्या त्या ठिकाणी घेऊन त्याचा विभागणी करून जर केली तर कोकण रेल्वेच्या लोकांना जास्त फायदा होईल असं मला स्वतःला वाटतं. कोकणातला मोठा सण गणपती यावेळेला येणारी प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेऊन जेवढ्या गाड्यांचं नियोजन होतं तेवढ्या गाड्यांचं नियोजन होळी आणि उन्हाळी सुट्टीमध्ये केलं जात नाही. याचं एक व्यापारी कारण असं दिलं जातं की प्रवाशांची तेवढी पुरेशी संख्या येत नाही. कदाचित हे खरं असू शकेल, पण जर तुम्ही आत्तापर्यंत बघितलं तर प्रत्येक स्टेशनचा विक्रीचा जो आकडा आहे तो वाढता आहे. संगमेश्वर रोडसारख्या ठिकाणी नवीन गाड्यांना स्थानकं दिल्या कारणाने, थांबे दिल्या कारणाने त्या ठिकाणी आणखीन लोकांचा प्रतिसाद वाढलेला आहे.
त्यामुळे प्रवासी संख्या हा निकष न ठेवता प्रवाशांची सोय हा निकष घेऊन उन्हाळी वेळापत्रकातल्या जादा गाड्यांची व्यवस्था अगोदरच जर झाली, कारण सध्या काही असा कोकण रेल्वेने एक नवीन विचित्र धोरण स्वीकारलंय की एक आठवडा अगोदरच एखादी हॉलिडे स्पेशल सोडायची. त्याचप्रमाणे आता थोडंसं मुंबईमधला जो ताण लक्षात घेऊन त्यांनी काही गाड्या पनवेलपर्यंत त्याला सुरुवात केली आहे. पण त्याच जोडीला जर शक्य असेल तर जसं आता चिपळूणपर्यंत जी डेमो येते तसंच आणखीन पुढे कुठेही इकडे खालच्या बाजूला एक नवीन डेमो जर चालू करता आली तर त्याचा प्रवासी जनतेला जास्त फायदा होईल. आणि कोकण रेल्वे सकारात्मक आहे याच्याबद्दल वाद नाही, पण झाली परिस्थिती अशी की वाढती प्रवासी संख्या, लोकांच्या वाढत्या अपेक्षा, प्रकल्पग्रस्तांसाठी देण्याच्या ज्या काही सुविधा ताण पडला आणि त्या ताणावरचं योग्य शास्त्रीय कारण आत्ता तरी कुठे शोधलं जात नाही असं दिसतंय. आणि थोडीशी कुठेतरी असं म्हणावं असं वाटतंय की ठीक आहे, झाला उशीर तर झाला उशीर. एकेकाळी आपल्या रेल्वेमध्ये इतका वक्तशीरपणा होता की 5 मिनिटं उशीर झाला तर कारण द्यायला लागायची. आता 15-20 मिनिटाचा उशीर सामान्य उशीर मानला जातोय. कोकण रेल्वेच्या स्वतःच्या वेबसाईटवर जर सगळ्यांनी जाऊन बघितलं तर त्यांचा जो करंट ट्रेन पोझिशन नावाचा त्यांचा स्वतःचा जो चार्ट असतो त्याच्यामध्ये जवळपास 90% गाड्या ह्या गुलाबी रंगात म्हणजे उशिरा धावणाऱ्या असतात आणि जेमतेम 10% गाड्या हिरव्या रंगात म्हणजे ऑन टाइम धावणाऱ्या असतात. आणि दक्षिणेकडच्याच गाड्यांमध्ये त्याच्यात जास्त भर असतो. आपल्या मुख्य मडगाव ते मुंबई ह्या मार्गावरच्या बऱ्याचशा गाड्या उशिरा धावतात. आता या संदर्भात कोकण रेल्वेने खरंच एकदा अशी वेळ आलेली आहे की संपूर्ण वेळापत्रकासकट सगळ्याचा आढावा घेऊन काय करता येईल आणि प्रवाशांच्या ज्या सगळ्या अपेक्षा सगळ्या माध्यमातून आलेल्या असतात, अगदी फेसबुकपासून इंस्टाग्रामपर्यंत वगैरे सगळं, किंवा छापील माध्यमातून आलेल्या बातम्यांमध्ये सुद्धा लक्ष घालून काहीतरी 2 नवीन मार्ग काढावेत. सावंतवाडी टर्मिनसचा विकास करावा, रत्नागिरीचाही आणखीन थोडासा विकास करून आता जी पॅसेंजर दिव्यापर्यंत दादरपर्यंत दररोज कशी जाईल आणि पूर्वीसारखी ती पुन्हा रात्री रत्नागिरीत मडगावला जाऊन कशी येईल. कारण सध्या जर तुम्ही पाहिलं असेल तर ते रिकामा त्यांचा जो रेक असतो त्याला एम्प्टी रेक म्हणतात, तो दर 3 दिवसांनी मडगावला मेंटेनन्सला पाठवतात. मग त्या मार्गावरून ती सावकाश 2 दिवस पळत नाही. त्याच्यावेळी जर व्यवस्थित रोजच पळवली तर मडगावला मेंटेनन्स पण होईल आणि लोकांची सोय पण होईल. प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचं दुपदरीकरण करण्याकरता 216 किलोमीटरचा जो मार्ग आहे तो रत्नागिरीच्या दक्षिणेला आणि कर्नाटकमधला मुख्य भाग असा घेतलेला आहे. पण जर तुम्ही पाहिलं असेल तर वीर सोडल्यानंतर म्हणजे साधारणतः दिवाण खवटीच्या अलीकडचा नातोळीचा मोठा बोगदा, त्याच्यानंतर आपला करबुड्याचा बोगदा, पानवळचा पूल आणि त्याच्यानंतर पुढचा राजापूरपर्यंतचा भाग, याच्यामध्ये रत्नागिरीत गाडी आणण्याकरता जो नकाशा वळवला त्याच्यामुळे जे मोठं आव्हान निर्माण झालंय, तिथे दुपदरीकरणासाठी एक असा पर्याय येऊ शकतो की वीर ते संगमेश्वरपर्यंत आल्यानंतर ती गाडी तिथनं हातखंब्याच्या पूर्वेच्या बाजूने अशी नेऊन सरळ विलवडे आणि वेरवली ह्याच्यामध्ये देऊन तिथे विलवडे जंक्शन जर केलं मोठं तर त्याच्यावरती काय होईल की सध्या जो मालगाड्यांचा ताण आहे तो सगळ्या मालगाड्या तिथनं निघून जातील आणि प्रवासी गाड्या फक्त रत्नागिरीकडे वळून पुढे घेऊन जाता येतील. यात दुसरा एक मुख्य मला दिसणारा भाग असा होतो की ह्या ठिकाणी नवीन जमिनीचं अधिग्रहण करण्याकरता काही नवीन प्रकल्पग्रस्त येतील, त्यांना कोकण रेल्वेला न्याय द्यावा लागेल हे मान्य आहे. पण प्रत्यक्षात आत्ताचा जो मार्ग आहे त्याच्यापेक्षा ह्या नवीन मार्गाची लांबी कमी असेल, त्यामुळे तुलनात्मक त्याचा खर्च कमी असेल आणि त्याच वेळेला जसं खंडाळ्याच्या 3 मार्ग आहेत किंवा दक्षिणेकडे सुद्धा 2 ठिकाणी असा एक मार्ग आहे अलप्पे आणि अलपुझा वगैरे अशा ठिकाणी, तशा पद्धतीने आपल्याला हा मार्ग काढून कोकण रेल्वेची वाहतूक जास्त जलद करता येईल.